नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। खासदार राजन विचारे यांनी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाण्याचे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांना पत्राद्वारे मागणी केली आहे। त्यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, सचिव ठाणे लोकसभा सुरेश मोहिते, सहसचिव विश्वास निकम, ठाणे शहर संपर्क प्रमुख सुभाष मस्कर, ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, शाखा प्रमुख रमेश शिर्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही पोलीस कमिशनर यांना भेटायला आलो होतो, परंतु ते आज भेटू शकले नाहीत, म्हणून आज निवेदन आम्ही त्या ठिकाणी जे नवीन आता ॲडिशनल कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाण हे इथे आलेले आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आज संबंध ठाणे शहरातली जी काय वाढती गुंडगिरी आणि आज जे काय आज दहशत या गुंडांनी माजवलेली आहे, तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण ॲक्शन घ्यावी। जी परिस्थिती आज महाराष्ट्राची झालेली आहे, आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यासारख्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी शाळकरी मुलावरती मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी त्या ठिकाणी हल्ला झाला होता। आज तुम्ही बघितलं असेल गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गोळीबार झाला। आज तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी काही ना कायदे चालू आहेत। आमचे घोसाळकर सन्माननीय नगरसेवक त्या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा गोळीबार झाला। अशा पद्धतीने आज जर पोलिसांचं च्या समोरच हे दिवसाढवळा होत असेल तर मला वाटतं ही चांगली बाब नव्हे, आणि म्हणून या ठिकाणी या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी आपली कडक पावलं उचलावी यासाठी त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की उद्या काही झाले ती जबाबदारी आपली असेल, या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे। आणि आपलं शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज जिल्हा शाखा या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन MTMDA ला DPR तयार करण्याचे आदेश देण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ऑनलाईन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून रवींद्र चव्हाण, विधान परिषद सदस्य रमेश पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त इंदू राणी जाखळ आदी मान्यवर उपस्थित होते। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम
आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीनिहाय तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तात्पुरते बॅनर पोस्टर लावण्यासाठी एकूण 204 जागा ठरविण्यात आल्या आहेत. महापालिकेची ऑनलाईन परवानगी घेऊन त्यानुसार भाडे भरल्यावर या जागांवर 3 दिवसांपर्यंत पोस्टर बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे. महापालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिकेने होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रकारच्या तात्पुरत्या जाहिराती लावण्यासाठी जागा निश्चित केल्या. त्यासाठी पोर्टल तयार केले आणि या प्रकारच्या जाहिरातींवर लावण्यासाठी QR कोड उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली असल्याची माहिती उपायुक्त महेश सागर यांनी दिली. ही एक खिडकी योजना असून परवानगी घेण्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीनेच ही परवानगी दिली जाणार आहे असेही महेश सागर यांनी स्पष्ट केले. रसिका हो नमस्कार. मी मनाली देव. ठाणं म्हणजे माझं सर्वस्व. ठाण्यातच माझा जन्म. माझं शिक्षणही ठाण्यातलं. मी कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं ते माझ्या गुरु डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्याकडनं, त्या ठाण्यातल्या. पुढे लग्न झालं पंडित मुकुंदराज देव यांच्याशी, ते ठाण्यातले. मी घडले ठाण्यात, वाढले ठाण्यात आणि अजूनही घडतेच आहे. अशा ठाण्याविषयी किती बोलू आणि किती नको असं खरं तर आहे. आज कथ्थकचे प्रोग्राम करण्यासाठी मी विदेशात जात असते, तरी आठवण असते ती ठाण्याची आणि कधी परत येते याची ओढ लागलेली असते. तर अशी मी ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.